शेतीमध्ये नवनवीन प्रयोग याच काळाची गरज आहे। आपला हा प्रयोग आहे, हा आता तोडका आहे। याच्यानंतर इथून तुम्हाला दिसते घेवडा, एका लाईनला घेवडा आहे, दुसऱ्या लाईनला गवारी। घेवडा एका लाईनला, दुसऱ्या लाईनला गवारी, घेवडा, गवारी, घेवडा, गवारी। याच्या दोन्हीचे मधले जे अंतर आहे ते 5 फूट अंतर आहे। सुंदर असा प्लॉट फुललेला आहे। आणि इथं बघा कोथिंबीर, टमाटा आहे, मिश्र शेती पद्धत आहे ही। तर कोथिंबीर काढायला सुरुवात झाली। गवारी एक 10-15 दिवसामध्ये सुरुवात होते। घेवडा ही तिकडे बांधायला चालू आहे, काही बांधलेला आहे, अजून काही बाकी आहे। प्रत्येक शेतकऱ्याने अशी मिश्र शेती आणि फायद्याची शेती करावी। दुष्काळावर मात देऊन एकाच प्लॉटमध्ये 3, 4, 5, 6, 7 प्रकारची पिकं घेणं ही आता काळाची गरज होताना दिसते। त्यामुळे शेतकऱ्यांनी असे नवनवीन प्रयोग करायला काही हरकत नाही। आता एक लाईन ही नवीन प्लांटेशन झालेलं आहे। बघा कोथिंबीर हिरवीगार दिसते, टमाट्याला सुद्धा आता सेटिंग होताना दिसते। त्याच्यानंतर इकडे आपण बघू शकता की गवारी आहे, घेवडा आहे, विथ वांगे सुद्धा लावलेले आहेत आपण। हे आता घेवडावरती बांधलेला आहे। घेवडावरती बांधल्यानंतर हा जो राहणार आहे खाली, त्याचा फायदा ही होणार आहे। कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन यामुळे घेणं शक्य होणार आहे। गवाऱ्याची वाढ सुद्धा किती जोमात आहे बघा। आणि घेवड्यानंतर आता जोरच केलेला आहे, आता अशी बांधून घेतलेलं आहे। वर ताराला तारकाठी केलेली आहे। आपण काय हे मार्केटमधून तारकाठी नाही आणली, या शेतामधील जी झाडं होती त्याच्यापासूनच आपण ही तारकाठी केलेली आहे। शेतकऱ्याने असे नवनवीन प्रयोग अवश्य करावे आणि आपलं उत्पादन वाढवावं। शेतकऱ्याने आता आपल्या स्वतःच्या भरोश्यावर शेती करायला सुरुवात करायला हवी। सरकारच्या भरोश्यावर शेती करली तर ती शेती फायद्याची होणार नाही। आपण कर्ज घेतो आणि कर्ज माफी मिळावी अशा प्रकारची आपण मनस्थिती ठेवतो। आणि जर अशा प्रकारची जर तुम्ही मिश्र शेतीची पद्धत वापरली तर याचा फायदा आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला होणार आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।